नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. एक व्यक्ती असतो जो की घरामध्ये लेबरचे काम करत असतो. जेव्हा त्याला समजते की तो ज्या घरामध्ये लेबरचे काम करत आहे ते घर एका खूप मोठ्या ज्योतिषाचे बनत आहे. नंतर त्या ज्योतिषाबद्दल माहिती मिळवतो तर त्याला समजते की हा ज्योतिष आहे, हा मोठमोठा आजार काही तासातच नाहीसा करतो. त्या व्यक्तीला वाटते की त्याची जी पत्नी आहे खूप आजारी राहत असते. आपल्या पत्नीला या ज्योतिषाकडे दाखवून बघावं. शेवटी पत्नीला घेऊन त्या बाबाकडे जातो आणि त्या ज्योतिषी बाबाला सांगतो की मी तुमच्या घराचं काम करत आहे आणि ही माझी पत्नी आहे. ही खूप परेशान राहत असते, त्रस्त असते, तर हिचा तुम्ही काहीतरी इलाज करा. ज्योतिष म्हणतो ठीक आहे, तुझ्या पत्नीचा मी इलाज करतो, तू आता बाहेर जाऊन बस. तो व्यक्ती बाहेर जातो आणि त्यानंतर हा ज्योतिषी त्याच्या पत्नीचा इलाज करू लागतो. तंत्रमंत्र विद्या करू लागतो. अनेक तास हा बाबा हा तंत्रमंत्र विद्या करत असतो आणि जेव्हा त्याचं सर्व काम करून झाल्यानंतर त्या लेबरची पत्नी बाहेर येते आणि तिच्या चेहऱ्यावर खूप मोठी उदासी दिसत होती. आता हा लेबर आपल्या पत्नीला विचारू लागला की तुला काय झालं. आतमध्ये गेल्यानंतर या ज्योतिषाने तुझ्यासोबत काय केले. तर त्याची पत्नी खूप भयंकर रडू लागते आणि तिचा जो लेबर पती होता त्याला काही सांगण्यास तयार नव्हती. मात्र हा तिचा जो लेबर पती होता हा खोदून खोदून जेव्हा तिला विचारू लागला तेव्हा त्याची पत्नी त्याला सांगू लागली की या ज्योतिषाने माझ्यासोबत जे केले ते खूप त्रासदायक होते, दुःखदायक होते आणि ते मी तुम्हाला सांगू शकत नाही. त्या ज्योतिषाने माझी संपूर्ण इज्जत लुटली. आता जेव्हा समजते ज्योतिषाने त्याच्या पत्नीसोबत असे कांड केले, त्यानंतर हा व्यक्ती असे काहीतरी करतो. त्यानंतर ही घटना मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होते. शेवटी ज्योतिषाने त्याच्या पत्नीसोबत काय केले होते आणि नंतर त्या लेबरने या ज्योतिषासोबत काय केले आणि पुढे काय घडले, संपूर्ण प्रकरण पूर्ण सांगेल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आजच्या सत्य घटनेची सुरुवात होते महाराष्ट्रामधील नाशिक जिल्ह्यातून. नाशिक जिल्ह्यात एक गाव आहे. या गावामध्ये राहणारा अशोक हा शिक्षणात खूप हुशार मुलगा आणि त्यामुळे 18-19 वर्षाचा असतानाच हा नेव्हीमध्ये भरती झाला होता आणि खूप लवकर हा मुलगा नेव्हीमध्ये मोठा ऑफिसर बनतो. अवघ्या 22व्या वर्षी असताना हा मुलगा 154 देशाची सवाई करतो. अशोक कुमार आपल्या मेहनतीच्या जोरावरती नेव्हीमध्ये मोठा चांगला अधिकारी बनतो, कॅप्टन बनतो. 2013मध्ये अशोक नेव्हीमधून रिटायर होतो आणि आपल्या घरी येतो. नाशिकमध्ये सिन्नर तालुका आहे. मिरगाव शिर ईशानेश्वर मंदिराचा हा अशोक कुमार ट्रस्टचा अध्यक्ष देखील बनतो आणि तेथून पुढे हा अशोक लोकांना सांगत असतो की मी खूप मोठा ज्ञानी व्यक्ती आहे, खूप सारे देश फिरलेलो आहेत आणि मी नेव्हीमध्ये कॅप्टन होतो. अशोक कुमार सांगतो की मला धार्मिक रीतिरिवाज, परंपरा, संस्कृती, नैतिकता आणि प्राकृतिक अध्ययनाचा सखोल अभ्यास आहे. खरात एक प्रसिद्ध शास्त्री बनून जातो, मोठा ज्योतिषी बनून जातो, स्वतःला कॅप्टन सांगत असतो. अशोक कुमार याचं नाव खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊ लागते. लोकांना समजू लागते की कोणी ज्योतिषी आहे, तो जे काही सांगतो ते सर्व काही सत्य होऊन जाते आणि हळूहळू लोकांची गर्दी अशोक खरातकडे जमू लागते. कारण आजकाल आजार काही असे असतात की हॉस्पिटलमध्ये जाऊन देखील क्लिअर होत नसतात, तर ते ज्योतिषाकडे हे लोक जाऊ लागले होते. आता ज्योतिष्य अशोक खरातकडे मोठमोठे लोक येऊ लागले होते. मोठमोठे नेता, ऑफिसर, मोठमोठे बिझनेसमॅन अशोक खरातकडे येऊ लागले होते. 2022मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसोबत मिरगाव मंदिरात दौरा देखील या महाराजाने केला होता. आणि जर एखाद्या ज्योतिषाकडे स्वतः मुख्यमंत्री येत आहे आणि त्याच्यासोबत फिरत आहे तर ही गोष्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होणे हे साहजिकच गोष्ट आहे. त्यामुळे या ज्योतिषाचं नाव आणखी मोठं होऊ लागलं. तर हा ज्योतिषी अशोक खरात आपला दरबार लावत असायचा आणि जे काही भाविक भक्त आहेत ते याच्याकडे येत असायचे. जास्त करून यामध्ये महिला सहभागी होतात. आपले दुःख दर्द घेऊन त्या ज्योतिषाकडे येत असे. 2022मध्ये अशोक खरातने असाच दरबार लावलेला असताना एक महिला याच्याकडे येते. तिचं वय 35 वर्षाचं असतं. जेव्हा ही महिला याच्याकडे येते त्याच्या पायावरती लोटांगण घेते, त्याच्या पाया पडते, दर्शन घेते आणि त्यानंतर महाराजांना बोलू लागते की माझ्या पतीसोबत जमत नव्हते, त्यामुळे मी माझ्या पतीला तलाक दिलेला आहे आणि आता येथून पुढे मी माझं जीवन अगदी शांतीपूर्वक जगू इच्छिते. मला कोणाचाही सहारा नाही. माझे जीवन आणखी सुखकर करा. यानंतर हा महाराज बोलतो की ठीक आहे, तू जरा वेट कर, त्यानंतर मी तुझं भविष्य बघेल आणि त्यानंतर मी तुला सांगेल की तुला काय करावं लागेल. आता ती महिला महाराजांची वाट बघू लागते. जेव्हा तेथील गर्दी संपूर्ण कमी होते त्यानंतर हा महाराज येतो आणि तिचा हात बघू लागतो, तिचे कपाळ बघू लागतो. तो महाराज आपल्या आसनावर बसतो.
महिला उभी असते. तो काही मंत्रोपचार करू लागतो. महाराज त्या महिलासोबत बोलू लागतो. महाराज त्या महिलेला बोलतात की बसा. ती महिला बसू लागते. तर तो महाराज म्हणतो की ते नाही, तू माझ्याजवळ येऊन बस. ती महिला महाराजांजवळ जाऊन बसते. महाराज मंत्र म्हणत होते तर ही महिला इकडे तिकडे बघते. तर तिला खूप मोठा धक्का बसतो. कारण हे महाराज जसे मंत्र म्हणायला सुरुवात करतात तसे त्या महिलेकडे एक खूप मोठा नाग होता. जवळपास 20 फुटाचा नाग वाटत होता. हा नाग महिलेला वाटत होती की तिच्याकडेच येत आहे. आता महिला प्रचंड त्या ठिकाणी घाबरू लागते. तो नाग तेथून गेल्यानंतर पुन्हा त्या महिलेला एका कोपऱ्यामधून वाघ बाहेर निघताना दिसतो. आता ती महिला खूप भयभीत होते. नंतर त्या महिलेसमोर पर्वत उभे होतात. महिलेला आता त्या रूममध्ये जंगल दिसू लागते आणि त्यानंतर ही महिला त्या महाराजांच्या पायावरती लोटांगण घेऊ लागते आणि माफी मागत असते. महाराजांना म्हणते की महाराज, मी खूप शिकलेली महिला आहे आणि या अशा गोष्टीवर मी अजिबात विश्वास करत नव्हती. मात्र आज मी जे काही बघितले ते मात्र चमत्कारच आहे आणि तुम्ही साधारण पुरुष नाही तर तुम्ही एक देवदूत आहात. तर हा महाराज त्या ठिकाणी खूप खुश होतो आणि महाराज बोलतो की तुला जे काही समजायचे आहे ते समज. मात्र मी तुझा संपूर्ण भूतकाळ आणि भविष्यकाळ बघितलेला आहे आणि तुझ्या भविष्यामध्ये खूप काही चांगलं लिहून ठेवलेलं आहे. त्यानंतर ह्या महाराजांकडे ओशनू नावाचं एक जेल असतं. ते ओशनू जेल त्या 35 वर्षाच्या महिलेला पिण्यासाठी देतो. आता ही महिला महाराजांचा आशीर्वाद, महाराजांचा अमृत म्हणून ते औषध वैष्णवी जल पिते आणि काही वेळानंतर त्या महिलेला प्रचंड थकवा जाणवू लागतो. ती महिला त्या ठिकाणी बेशुद्ध पडते. आता बराचसा वेळ गेल्यानंतर जेव्हा महिलेला शुद्धी येते, ही महिला आपल्याला एका बंद रूममध्ये नग्न अवस्थेत पडलेली बघते. महिला प्रचंड घाबरते. तिला शरम वाटू लागते, लाज वाटू लागते आणि त्याच दरम्यान महाराज अशोक खरात येत असतो. आता हा जेव्हा अशोक खरात येतो त्या महिलेला आणखी लाज वाटते आणि ती आपले कपडे शोधू लागते. तेव्हा अशोक खरात बोलतो की तू इतकी बेचैन का झालेली आहे. ही महिला बोलते की महाराज, माझ्या अंगावरील कपडे कुठे गेले. तर हा महाराज बोलतो, तू अजिबात टेन्शन घेऊ नको, घाबरू नकोस. मी तुझं भूतकाळ बघितलं, भविष्यकाळ बघितलं. तुझ्यासोबत सर्व काही ठीकठाक होणार आहे. ही तुझ्यासोबत केलेल्या मंत्राची क्रिया आहे. मी तुझी योनी पूजा केलेली आहे. आता ही महिला लाजत शर्मेने दुसऱ्या बाजूला तोंड करते आणि महाराजांना बोलते की नक्की तुम्ही कोणती पूजा केली. तर हा महाराज सांगतो की मी अशी पूजा केलेली आहे ज्यामुळे तुला मूलबाळ होऊ शकतात. तर ही महिला बोलते की महाराज, मी तर माझ्या पतीला डिवोर्स दिलेला आहे आणि तुम्ही ही असली कोणती माझ्यासोबत पूजा केली. मला लवकर माझे कपडे द्या. त्यानंतर हा महाराज बोलतो की तू कपडे घातले तरी देखील माझ्या दृष्टीने कपड्यांच्या आतमधलं मी सर्व तुला बघू शकतो. तू बिना कपड्यांची असेल तरी मी तुला कपड्यामधील सर्व बघू शकतो. मी एक कृष्णाचा अवतार आहे आणि तू मागच्या जन्माची माझी राधा आहे. तू अजिबात लाज बाळगू नको. आता महिलेला समजत होते की या महिलेसोबत नक्की काय घडलेलं आहे. तिचे कपडे उतरवण्यात आले होते आणि तिला असे वाटत होते की तिच्यासोबत शरीर संबंध केले आहे आणि या महिलेला समजत होती की या महाराजानेच माझ्यासोबत असे कांड केलेले आहेत. आता ही महिला त्या महाराजाला बोलू लागते, माझ्यासोबत तुम्ही फार वाईट केले. तर हा महाराज तिला बोलत असतो की हा मंत्रोपचाराचा एक प्रभाव आहे, त्यामुळे तुला तसं वाटत आहे. तुझ्यासोबत असलं काही झालं नाही. मात्र महिला हुशार होती. महिलेला कळत होतं आणि महिला जेव्हा बोलते की तुम्ही माझ्यासोबत फार चुकीचं केलं आणि ही गोष्ट मी बाहेर सांगितल्याशिवाय राहणार नाही, तेव्हा हा महाराज बोलतो की हे बघ बेटा, तुझ्यासोबत जर वाईट झालेलं आहे तर त्या गोष्टीचा मी व्हिडिओ देखील शूट केलेला आहे. आणि त्यानंतर हा महाराज शूट केलेला व्हिडिओ दाखवतो. महिलेला सांगतो की याबद्दल तू कोणालाही काही बोलणार नाही आणि जर बोलली तर हा व्हिडिओ संपूर्ण नाशिकमध्ये नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये व्हायरल होईल, संपूर्ण जगात व्हायरल होईल, ज्याप्रमाणे इंस्टाग्राम व्हायरल होताना दिसत आहे. जर तुला तुझ्या जीवनात शांती पाहिजे असेल तर तू शांत राहा, कुणाला काही सांगू नको आणि शांततेत तुझ्या घरी जा. त्यानंतर हा महाराज तिच्याकडून तिचा व्हॉट्सॲप नंबर देखील घेतो आणि त्या ठिकाणी नाराज होऊन कशी तरी जाते. आणि नंतर जेव्हा महाराजाला त्या महिलेची आठवण येते तसा हा महाराज पुन्हा तिला व्हॉट्सॲपवरती मेसेज करतो आणि तिला बोलावून घेतो. नंतर तिला सांगतो की आता तुझी पुन्हा योनिपूजा करायची आहे. ही महिला आता काही बोलू शकत नव्हती कारण तिचा व्हिडिओ त्या बाबाकडे होता. तर ही महिला त्या ठिकाणी फक्त शांत उभी होती आणि तो महाराज जसं सांगेल तसं ती करत होती. अशा प्रकारे अशोक खरात आणि त्या महिलेचा हा प्रकार सुरू होता. जेव्हा जेव्हा या अशोकला वाटायचे तेव्हा तेव्हा महिलेला बोलावून घ्यायचा आणि पूजेच्या नावाखाली हा प्रकार तो त्या महिलेसोबत करत होता. आता एक दिवस या महिलेच्या पोटात भयंकर कळा येऊ लागल्या, भयंकर दुखू लागले. तर या महिलेला थोडी शंका येते.
ही महिला हॉस्पिटलमध्ये जाते आणि आपलं ॲस्ट्रासाऊंड करून घेते. तर ॲस्ट्रासाऊंडमध्ये समजते की हिच्या पोटामध्ये 3 महिन्यांचा गर्भ वाढत आहे. आता महिला खूप परेशान होते, कारण पतीला तिने डिवोर्स दिलेला होता आणि ती बिना पतीची महिला आता प्रेग्नंट झाली होती. जर हे मूल जन्माला आले तर ही महिला कोणाला तोंड दाखवू शकणार नव्हती. तर ही महिला सर्वात अगोदर अशोक खरातला फोन लावते, सांगते की माझ्या पोटात 3 महिन्यांचा गर्भ वाढत आहे आणि हा गर्भ तुमच्याच नावाचा आहे. तर हा अशोक खरात महिलेला बोलतो की तू अजिबात टेन्शन घेऊ नको, मी यावरती काहीतरी उपाय करतो आणि तिला आपल्या आश्रममध्ये बोलावून घेतो. ही महिला अशोक खरातच्या आश्रमात जाते आणि त्यानंतर अशोक खरात अमृताच्या नावाखाली असं काहीतरी तिला पिण्यासाठी देतो. ती महिला देखील पिते आणि तिला बोलतो की घरी जा, सर्व काही ठीकठाक होईल. जशी ती महिला घरी जाते त्यानंतर तिच्या पोटातला 3 महिन्यांचा गर्भ असतो. हा गर्भ बाहेर येतो, डिस्ट्रॉय होतो, डॅमेज होतो. या महिलेला समजलं की तिच्यासोबत अशोक खरातने काय केलं आहे, तिची कशी फसवणूक केलेली आहे. खरं तर ही महिला अशोक खरातला म्हणत होती की माझ्यासोबत लग्न करा. मात्र अशोक खरातने मंत्रोपचाराच्या नावाखाली तिचं अबॉर्शन व्हावं असं औषध पाजले होते. महिलेसोबत वाईट झाले होते. मात्र ही महिला काहीही करू शकत नव्हती, कारण महिलेला माहीत होतं की हा जो अशोक खरात आहे, मोठमोठे नेता याच्याकडे येत असतात. एकनाथ शिंदे यांच्यासोबत फिरण्यासाठी येत असतात. यांच्या भेटीगाठी घेण्यासाठी मोठमोठे ऑफिसर येत असतात, मोठमोठे अधिकारी येत असतात. तर माझं कोण ऐकणार. तर ही महिला त्या ठिकाणी शांत बसते. एवढंच नाही तर ही महिला अध्यक्ष असते. ही महिला अध्यक्ष या बाबांची पूजा करत असायची आणि यांचे पाय धुवून आपल्या पदराने पुसून घ्यायची. त्यामुळे या महिलेला शांत बसावं लागलं. कोणालाही काही बोलू शकत नव्हती. सुरुवातीला जे मी प्रकरण सांगितलं ते प्रकरण देखील थोडक्यात समजावून सांगते. एक लेबर व्यक्ती असतो आणि याचं अशोक खरात बाबाचा बंगला बांधण्याचं काम ते करत असतो. त्या लेबरला समजते आम्ही ज्या घराचं काम करत आहे आणि हे घर खूप मोठ्या ज्योतिषाचं आहे. याच्याकडे मोठमोठे लोक, मोठमोठे ऑफिसर, अधिकारी येत असतात आणि या लेबरने असे ऐकलेले होते की हा बाबा मोठमोठे आजार काही तासातच ठीक करून देतो. तर हा लेबर विचार करतो की माझ्या पत्नीला या बाबाकडे घेऊन जातो आणि सर्व परेशानी माझी दूर होईल. आणि हा लेबर पत्नीला बाबाकडे घेऊन जातो. बाबाला सांगतो की मी तुमच्या घराचं काम करत आहे आणि माझ्या पत्नीला ठीक करा. तेव्हा तो बाबा त्याच्या पत्नीकडे निहाळू लागतो आणि त्याला सांगतो की तू आता बाहेर जा, मी तुझ्या पत्नीची पूजा करतो आणि तुझ्या पत्नीची सर्व परेशानी दूर होईलच. त्यानंतर लेबर बाहेर जातो आणि खरात त्या महिलेची पूजा करतो, तिला नग्न करतो आणि तिला वैष्णवजल पिण्यासाठी देतो. असं काहीतरी औषध पिण्यासाठी देतो. ती महिला मंत्रमुग्ध होऊन जाते. तिला काही सुचत नाही आतमध्ये काय सुरू आहे. आणि संपूर्ण पूजा प्रकार झाल्यानंतर जेव्हा ती महिला बाहेर येते तेव्हा ती रडू लागते. आपल्या पतीला सांगत नाही. जेव्हा तिचा पती पुन्हा पुन्हा तिला विचारतो तेव्हा ही महिला सांगते की मी जर तुम्हाला सांगितले तर मात्र तुमचा जीव जाईल, तुम्हाला बाबा मारून टाकेल, कारण त्याने तशी धमकी दिलेली आहे. जेव्हा आतमध्ये गेली होती ही महिला तेव्हा बाबाने पूजेच्या नावाखाली त्या महिलेला बोलत होता की तुझी योनी बांधून टाकली आहे. मासिक पाळी दरम्यान तुझं जे खराब वस्त्र आहे ते वस्त्र कोणीतरी चोरून नेले आहे आणि ते स्मशानभूमीमध्ये नेऊन जाळलं आहे. त्यामुळे तुझी योनी पूर्णपणे ब्लॉक केलेली आहे आणि ती योनी शुद्धीकरण करण्यासाठी तुझ्या योनीची पूजा करावी लागेल. आणि हा बाबा योनीचं पूजन करतो, अगरबत्ती लावतो, धूपबत्ती लावतो आणि तो त्याचा प्रकार सुरू करतो, तिच्यासोबत संबंध करतो आणि त्यानंतर महिलेला सांगतो की आतमध्ये जे काही झालं, जे पूजा झाली ती कोणालाही सांगू नको. जर तुझ्या पतीला सांगितले तर मी तुझ्या पतीला मारून टाकेन. आता महिलेला माहीत होतं की हा बाबा किती वरच्या लेवलचा व्यक्ती आहे. त्यामुळे ही महिला फक्त रडत राहिली आणि आपल्या पतीला सहजासहजी सांगितलं नाही. मात्र तिचा जो पती होता हा खरं तर खूप चांगला व्यक्ती होता. त्याचं पत्नीवर प्रेम होतं. याने संपूर्ण प्रकार पत्नीला विचारला आणि जेव्हा त्याच्या पत्नीने त्याला सांगितले तेव्हा लेबर विचार करू लागला की मी आता काय करू शकतो. हा बाबा सामान्य बाबा नाही. जर मी पोलिसात गेलो तर पोलीस माझं ऐकणार नाही, उलट मला मारतील आणि जेलमध्ये बंद करून देईल. त्यामुळे हा लेबर तसेच सहन करतो, कोणाला काही सांगत नाही. घराचं देखील काम करत असतो. मात्र त्यानंतर लेबरच्या डोक्यात एक भन्नाट आयडिया येते. एका CCTVचा इंतजाम करतो आणि तो बाबा ज्या ठिकाणी काम करत असायचा त्याचं जे प्रायव्हेट रूम होतं त्या ठिकाणी कोपऱ्यात एक छोटासा CCTV लावून देतो. आता हा महाराज अशोक खरात जी महिला आपली समस्या घेऊन येत असायची त्या महिलेला पूजेच्या नावाखाली तिची पूजा करून इज्जत लुटायचा आणि त्यानंतर तिला धमकी द्यायचा, ब्लॅकमेल करायचा, व्हिडिओ शूट करत असायचा.
जर महिला बाहेर जाऊन कोणाला सांगत असली तर तिला सांगायचा तुझ्या पतीचा मृत्यू होईल. त्यामुळे प्रत्येक महिला शांत बसायची. 18 मार्च 2026ला पहाटे 3 वाजता पोलीस संपूर्ण टीमसहित या बाबाच्या आश्रमावरती धाड टाकतात आणि बाबाला अटक करतात. आणखी चौकशी जेव्हा या बाबाची करण्यात येते तेव्हा पोलिसांना एक PDF मिळते. या PDFमध्ये 58 महिलांचे लैंगिक शोषण करण्यात आपत्तीजनक व्हिडिओ होते. आणि जेव्हा लोकांना हळूहळू समजते की हा अशोक खरात अरेस्ट झालेला आहे तर आणखी त्याच्याविरुद्ध तक्रार येऊ लागतात. हे प्रकरण सोशल मीडियावरती व्हायरल होते. तेव्हा लोक विचार करतात की या दुनियेत असे कोणत्या प्रवृत्तीचे लोक आहेत. आणि त्यानंतर पोलीस आणखी चौकशी करतात. तेव्हा पोलिसासमोर आणखी दृश्य दिसते की हा बाबा खास करून महिलांना घाबरवण्यासाठी एक कागदाचा साप बनवलेला असायचा आणि त्या कागदात ड्रोन फिट केलेलं असायचं. त्या सापाचं रिमोट कंट्रोल या खरात बाबाकडे असायचा. या खरातच्या रिमोट कंट्रोलनुसार हा साप चालत असायचा आणि हा साप अगदी हुबेहूब खराखुरा साप दिसायचा. त्यामुळे महिला खूप घाबरत असे आणि बऱ्याचशा महिला या सर्व गोष्टीला खरं मानत होत्या. त्यानंतर बाबाने प्लास्टिकचे कातडे तेथे ठेवलेले असायचे. आर्टिफिशियल करून अशा प्रकारे दाखवायचा. महिलांना वाटायचे की खरेच त्या कोपऱ्यामधून वाघ येत आहे. समोर जंगल प्रकट झालेले आहे. महिलांना पर्वत दिसत होते. महिलांना अशा प्रकारे लुटत होता. जर एखाद्या महिलेला जर या बाबाची करतूत समजली तर हा बाबा त्यांना धमकी द्यायचा. हा बाबा पुरुषांना देखील लुटत असायचा. तर हा बाबा पुरुषांना कसा लुटत असायचा तर 100 रुपये किलोचे जे चिंचुके असतात, चिंचाची बिया, तो 1-1 लाख रुपयापर्यंत विकत असायचा. तब्बल 10-10 लाख रुपयापर्यंत विकत होता आणि पुरुषांना सांगायचा की तुमच्या घरामध्ये हे चिंचुके बी नेऊन ठेवा. खूप मोठा प्रसाद आहे. तुमचं घर सोना नाण्याने भरून जाईल आणि तुम्ही अशीच तरक्की करत राहाल. आणि पुरुष देखील ते चिंचुके खरेदी करत असायचे. अशा प्रकारे या भोंदूबाबाने लोकांची फसवणूक केली होती. आणि जेव्हा हे प्रकरण सोशल मीडियावर व्हायरल झालं तेव्हा मोठमोठे नेते आणि मोठमोठे अधिकारी यांनी या बाबासोबत फोटो काढलेले होते. यांचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्यक्ती स्वतःमध्ये खुश राहत नाही. त्याला वाटते की माझ्या जीवनात खूप दुःख आहे आणि दुसऱ्याच्या जीवनात खूप सुख आहे. त्यामुळे तो अशा साधू संतांचा सहारा घेतो. तर मित्रांनो, या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया पुढल्या व्हिडिओत. जय महाराष्ट्र.